नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या सत्य घटनेची सुरुवात होते 2020पासून. 18 जून 2020ला संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू होतं आणि पहिल्यांदाच जगात लॉकडाऊन लागलेलं होतं. तामिळनाडूमध्ये सांताकुलम परिसर आहे. त्या परिसरात मिरचक्कंपा नावाचे मंदिर आहे. त्या ठिकाणी जयराम नावाचे व्यक्ती राहत होते. वय वर्ष 58. जयराम यांचा एक छोटासा व्यवसाय होता. ते मोबाईलचे दुकान चालवायचे. रोज आपल्या दुकानात जायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचे. त्यांचा हा रोजचा दिनक्रम होता. एक दिवस जयराज हे आपल्या मोबाईलच्या दुकानाजवळ एक मंदिर आहे त्या ठिकाणी उभे राहून काही लोकांसोबत बोलत होते. जे लोक जयराजसोबत गोष्टी करत होते ते मोलमजुरी करणारे मजूर लोक होते. तेवढ्यात अचानक 2 पोलीसवाले बाईकने येतात आणि गाडीवरून उतरताच थेट जयराम यांच्याजवळ येतात आणि म्हणतात, तुम्ही इथे काय करत आहात? आपलं दुकान लवकर बंद करा. जर तुम्ही 5 मिनिटात दुकान बंद केलं नाही तर 5 मिनिटात आम्ही पुन्हा येऊ आणि तुम्हाला कुत्र्यासारखं दंड्याने मारहाण करू. हे पोलीस त्यांना उद्धटपणे बोलत होते. पोलिसांची भाषा पोलिसांना शोभत नव्हती. अशा प्रकारे 2 पोलीस जयराजला शिवीगाळ करतात आणि तेथून निघून जातात. आणि जयराज त्यानंतर त्या लोकांना म्हणतो की, बघितलं का, या पोलिसांची भाषा किती गंदी आहे, किती उद्धटपणे बोलले. एखाद्या वेळी यांची पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर तेथील पोलिसांनी यांची चांगली पिटाई केली पाहिजे. जयराज जेव्हा असे बोलतात तर त्यांच्या मागे एक व्यक्ती उभा होता. तो देखील पोलीसच होता. जयराज आणि इतर साथीदारांना कळलं नाही की हा पोलीसवाला आहे. हे ऐकून तो पोलीस त्या 2 पोलिसांना फोन करतो. जे 2 पोलीस त्यांना जेमतेम धमकावून गेले होते, शिवीगाळ करून गेले होते. जर 5 मिनिटात दुकान बंद केलं नाही तर तुम्हाला कुत्र्यासारखं मारहाण करू. हा पोलीस त्या 2 पोलिसांना फोन करून सांगतो की, ज्यांना तुम्ही आत्ताच धमकावलं आहे, त्यांना तुम्ही दुकान बंद करायला सांगितलं आहे, तेच लोक तुम्हाला उलट शिवीगाळ करत आहे. तर त्या 2 पोलिसांना भयंकर राग येतो. त्यांना वाटते, आम्ही पोलीसवाले असून आम्हाला असं बोलतात काय? आम्ही तर राजा आहोत, पोलिसांचं ऐकत नाही, यांची एवढी हिंमत. आता हे पोलीस एक प्लॅन करतात. जे पोलीस आपली रक्षा करतात तेच पोलीस आता भक्षक बनलेले होते. तेच पोलीस आता प्लॅन करायला सुरुवात करतात. तारीख होती 18 जून 2020ची. संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळी 2 पोलीस येतात आणि जयराज यांना शिवीगाळ करतात आणि त्या ठिकाणावरून निघून जातात. दुसऱ्या दिवशी 19 जून 2020 या रोजी सकाळचे 7:15 वाजले होते. पोलीस आपली कार घेऊन जयराज यांच्या मोबाईलच्या दुकानामध्ये जातात आणि जयराज यांना पुन्हा शिवीगाळ करायला सुरुवात करतात. बोलतात की, कोण आहे जो आम्हाला रात्री शिवीगाळ करत होता? त्याची एवढी मोठी हिंमत की तो पोलिसांना बोलतो. पोलीस जोरजोरात ओरडत होते, शिवीगाळ करत होते. त्यांच्या आवाजाने आसपासचे लोक देखील घाबरले होते. त्यामुळे त्यातील काही लोकांनी जयराज यांचं नाव पोलिसांना सांगितले, कारण ते घाबरले होते. त्यामुळे त्यातील काही लोकांनी जयराज यांचं नाव पोलिसांना सांगितले. जसं जयराज यांचं नाव पोलिसांना कळलं तसंच जयराजला ओढत आणतात आणि आपल्या कारमध्ये बसवतात. कारमध्येच त्यांना मारहाण करायला सुरुवात करतात. मारत असताना त्यापैकी एक पोलीस बोलतो की, आता बोल, आता तुझी बोलती बंद झाली का? तर जयराज म्हणतो की, साहेब, मी तुम्हाला काहीच बोललो नाही. माझ्याविषयी कोणीतरी खोटं सांगितले आहे. मी तुम्हाला बोललोच नाही. मात्र पोलीस त्याचं काही ऐकत नाही. त्यानंतर पोलीस त्याच दिवशी जयराजला पोलीस ठाण्यात घेऊन जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या अंगावरील संपूर्ण कपडे काढण्यात येतं. त्यानंतर त्यांना भयंकर मारलं जातं की पोलिसांचा 6 फुटाचा दांडा देखील तुटून जातो. त्या ठिकाणी 2 प्लास्टिकचे पाईप असते. त्या पाईपने देखील जयराजला मारहाण केली जाते. शेवटी पाईप देखील तुटून जातो. त्यांना इतकं मारलं जातं की जयराज हे रक्तबंबाळ होतात. ज्या ठिकाणावरून रक्त वाहत होते त्या ठिकाणी हे निर्दयी पोलीस दंडा घुसवत होते. आता जयराजच्या संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होतं. संपूर्ण शरीर रक्ताने माखलं होतं. जयराज दयेची भीक मागत होते, माफी मागत होते, हात जोडत होते. मात्र त्या हैवान पोलिसांना कसलीही त्यांच्यावर दया आली नाही. निर्दयीपणे मारहाण करतच होते. इतक्या क्रूरपणे मारहाण करत होते की सांगू शकत नाही. ते वेदनेने ओरडत होते, किंकाळत होते आणि त्यानंतर ते बेशुद्ध पडले. जयराज यांचा मुलगा जेनिक्स, वय वर्ष 31, याला या घटनेची माहिती मिळताच तो तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने बघितलं की वडील रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले आहे. वडिलांची अशी अवस्था बघून तो रडू लागला आणि पोलिसांना विनवणी करू लागला. म्हणाला की, माझ्या वडिलांची कोणतीही चूक नाही, तुम्ही त्यांना सोडून द्या.
मात्र पोलिसांनी काही ऐकलं नाही. जेनेक्स याला राग आला. त्याने रागाच्या भरात पोलिसांसोबत धक्कामुक्की केली. त्या धक्कामुक्कीमध्ये एका पोलिसांच्या शर्टाचं बटन तुटलं. आता त्या 10ही पोलिसांना भयंकर राग येतो. वडिलांसारखं त्यालाही कोठडीत बंद केलं आणि त्याचे देखील कपडे काढण्यात आले आणि त्याला देखील जबर मारहाण करण्यात आली. वडिलाला ज्या प्रकारे मारहाण केली होती त्याच प्रकारे त्यांच्या मुलाला देखील मारहाण करायला सुरुवात केली. सकाळच्या 7:30 वाजतापासून संपूर्ण रात्र त्याला मारहाण करण्यात येतं आणि मधामधात दारूचा खंबा देखील बोलावतात आणि चिकन बोलावण्यात येतं. त्या ठिकाणी 10 पोलीस कर्मचारी असतात. एक पोलीस जातो आणि दारू पिऊन येतो आणि त्या जयराज आणि त्यांच्या मुलाला मारहाण करतात. त्यांना जशी दारूची नशा चढत होती तर त्यातील पोलीस एकमेकांना बोलत होते, मारताना कोणाला किती मजा येत आहे, मला तर फार मजा येत आहे, असे ते आपसात बोलत होते. आता बाप लेकांना मारहाण करता करता जवळपास 24 तास झालेले होते. 24 तासानंतर कोणालाही पोलीस ठाण्यात ठेवू शकत नाही. त्याला न्यायालयात हजर केल्या जाते किंवा जेलमध्ये पाठविल्या जाते. वडील आणि मुलांचा परिवार रात्रभर पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबलेला होता. त्यांना हे पोलीस बोलतात की त्यांचे कपडे तुम्ही घेऊन या. त्यांचे कपडे पाण्याने ओले झाले आहे, तुम्ही दुसरे कपडे घेऊन या. मात्र पोलीस त्यांना सांगत नाही की त्यांचे कपडे रक्ताने माखलेले आहे. त्यानंतर जयराजची जी पत्नी असते आणि बहीण असते यांना पोलीस बोलतात की सकाळी या दोघांचं मेडिकल करायचं आहे, तर यांच्यासाठी तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घेऊन या. तर मित्रांनो, या पोलिसांनी काळ्या कलरचे कपडे का सांगितले असेल, तर काळ्या कपड्यामध्ये रक्ताचे डाग दिसत नाही. त्यावेळी जयराज आणि जयराजचा मुलगा जबर मारहाण केल्यामुळे बेशुद्ध पडले होते. त्यांना काही वेळात काळे कपडे घातल्या जाते आणि रुग्णालयात नेण्यात येतं. मात्र जवळपासच्या रुग्णालयात न नेता दुसऱ्या जिल्ह्यात 100 किलोमीटर दूर असलेल्या रुग्णालयात नेण्यात येतं. मात्र त्या ठिकाणचा डॉक्टर देखील भ्रष्टाचारी आणि गद्दार असतो. दोघांच्याही संपूर्ण शरीरातून रक्त वाहत होतं. संपूर्ण शरीरावर असंख्य जखमा होत्या. तरीही त्या डॉक्टरने फिट असल्याचं खोटं सर्टिफिकेट दिलं आणि त्यांना सांगतात की तुम्ही ठीकठाक आहात. त्यानंतर मारहाण करणारे हे पोलीस न्यायालयात जातात. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन होतं तर न्यायालय बंद होतं. त्यामुळे या बाप लोकांना पोलिसांनी न्यायालयाच्या घरी घेऊन गेले आणि न्यायाधीश यांना म्हणाले की जज साहेब, हे दोघे मुलगा आणि वडील गुन्हेगार आहेत. यांनी गुन्हा केलेला आहे. यांनी 7 वाजता लेट दुकान उघडलेली होती. आम्ही जेव्हा यांना मनाई केली तर आम्हाला शिवीगाळ करत होते. कोरोना काळ असल्यामुळे न्यायाधीशांनी लांबूनच दोघांना बघितलं आणि म्हणाले की या दोघांना पोलीस कस्टडी देऊन टाका. खरं तर दोघांना उभं राहण्याची देखील ताकद उरली नव्हती. मात्र तरी देखील मॅजिस्ट्रेटने त्यांना परमिशन दिली आणि त्या दोघांना परत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. तारीख होती 20 जून 2023ची. पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बापलेकांना रात्रभर मारहाण करण्यात आलं. सगळे पोलीस दारू प्यायचे आणि एकामागून एक यांना मारहाण करायचे. त्या 10ही पोलिसांना वाटायचे की आम्हाला अक्कल शिकवतात. जे पोलिसांसोबत नीट वागत नाही त्यांना अशा प्रकारचं मारहाण केली पाहिजे. जेव्हा दोघांना खूप मारहाण करण्यात येतं तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आता हे दोघे बापलेकं मरणासन्न अवस्थेत आहेत. ते आता वाचू शकणार नाही. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा दोघांनाही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्यानंतर 22 जून 2020ला या दिवशी जयराज यांचा मुलगा बेनिक्स वय वर्ष 31 याला कोविलपट्टी येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आणि दुसऱ्या दिवशी 23 जूनला सकाळी वडील जयराज यांचा देखील मृत्यू झाला. त्यानंतर या थरारक घटनेची माहिती त्यांच्या घरच्यांना कळवण्यात आली. घरच्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन मोठ्या प्रमाणात दंगा केला. घरच्यांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि हळूहळू ही बातमी संपूर्ण देशभर पसरली. तामिळनाडूमध्ये आंदोलन सुरू झालं आणि इकडे हैवान पोलीस पुरावा नष्ट करण्याच्या मार्गी लागले होते. CCTV कॅमेऱ्यामधील व्हिडिओ डिलीट केले, फरशीवरील रक्ताचे डाग साफ केले आणि वडील आणि मुलांचे कपडे तब्बल 6 वेळा बदलवले होते. ते कपडे देखील त्यांनी पेटवून दिले. थोडेफार काही पुरावे नष्ट केल्यामुळे या प्रकरणाचा तपास CBIकडे सोपवण्यात आला. 28 जून 2022ला हे प्रकरण CBIच्या हाती आलं. CBIने तपास सुरू केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की किती क्रूरपणे, अतिशय निगूनपणे वडील आणि मुलाला या पोलिसांनी मारलेलं होतं. CBIला काही थोडेफार रक्ताचे पुरावे मिळाले. रक्ताचे डाग टॉयलेटमध्ये मिळाले आणि पोलिसांच्या काठ्यावरती देखील रक्ताचे डाग मिळाले.
थोडेफार त्यांच्या कपड्यावर देखील डाग होते. फरशीवर रक्ताचे थेंब पडलेले होते आणि या सगळ्यांचे DNA सॅम्पल CBIने टेस्ट करून घेतले. रिपोर्ट आल्यानंतर सिद्ध झालं की हे रक्ताचे डाग वडील आणि मुलांचेच आहेत. त्यावेळी CBIच्या पूर्ण लक्षात आलं की ह्या 10 पोलिसांनी दोघांना अतिशय मारहाण केली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांना कोणताही आजार नव्हता किंवा काहीही झालं नव्हतं. त्यामुळे हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर यामागे असं कोणतेही कारण नव्हतं. हे केवळ पोलिसांची दादागिरी होती आणि मस्ती होती. अखेर CBIने सप्टेंबर 2020मध्ये चार्जशीट तयार केली आणि त्यामध्ये सांगितलं की या भयंकर कृत्यामध्ये 10 पोलीस गुन्हेगार आहेत. या 10 पोलिसांपैकी 9 जणांना 23 मार्च रोजी मदुराईच्या कोर्टातील न्यायाधीश मधुकुमारम यांनी 9 जणांना फाशीची शिक्षा दिलेली आहे आणि जो 10वा गुन्हेगार होता हा कोरोनामुळे आधीच 2020मध्येच मृत्यू झालेला होता. आणि त्यानंतर महिला कॉन्स्टेबल रेवती हिला या 9 पोलिसांनी अनेक वेळा धमकी दिली होती, पण प्रत्यक्षात तिला पोलिसांनी प्रोटेक्शन दिलेलं होतं. महिला कॉन्स्टेबल रेवती हिचा जबाब फार महत्त्वाचा ठरला होता. न घाबरता तिने सर्व प्रकार आपल्या जबाबात सांगितले होते. महिला कॉन्स्टेबल रेवती ही बहादूर महिला होती. हिचा जबाब फार महत्त्वाचा ठरला या 9 पोलिसांना फाशी देण्याकरता. ज्यावेळी हे बापलेकांना मारहाण करत होते त्यावेळी सर्व प्रकार रेवतीने डोळ्याने बघितलं होता. हे दृश्य पाहून तिला झोप येत नव्हती. त्यांचं ओरडणं किंकाळा तिच्या कानात सतत घुमत होते. शेवटी रेवतीने जीवाची पर्वा न करता CBIला महत्त्वाचा जबाब दिला. रेवतीने सब इन्स्पेक्टर बालकृष्णन, इन्स्पेक्टर श्रीधर आणि सब इन्स्पेक्टर रघु कानेश यांना वडील मुलाला जे काही हातात येईल त्याने जबर मारहाण केली. बापलेकं ओरडत होते, तडपत होते. हा सगळा आवाज रेवतीने ऐकला होता. त्यावेळी रेवतीच्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण तिने हे दृश्य प्रत्यक्ष पाहिलेलं होतं. यानंतर तिला अनेक वेळा धमक्या देण्यात आले, मात्र ती खंबीरपणे शेवटपर्यंत वडील आणि मुलाच्या बाजूने उभी राहिली आणि बाप लेकांना न्याय मिळवून दिला. मित्रांनो, कोर्टानं सांगितलेलं आहे, जेव्हा तुमच्याकडे पॉवर असते तेव्हा त्या पॉवरचा गैरफायदा कधीही करू नये. तुम्ही पोलीस आहात याचा अर्थ तुम्ही कायदा हातात घेऊन आपल्या पद्धतीने चालू शकत नाही. हा निकाल भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. या 10 पोलिसांनी खाकी वर्दीचा अपमान केला, रक्षकच भक्षक बनले आणि सजा देखील त्यांना मिळाली आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.